टेम्परेचर चेक करणार आहे थर्मामीटरनी. ठीक आहे, पकडा पकडा आता. ट्रीटमेंट चालू आहे स्वीटीची. स्वीटीला उठायला येत नाहीये आता, वहिनी तिला जेवायला देत आहेत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्या? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. उठायचं नाही का? उठायचं नाही? रात्री झोपली नाहीस का? आता पण झोपायला लागली कसली? तुम्ही सांगितलं का? तुम्ही बोललेच नाहीत. तुम्ही फक्त रेट विचारला गोळीचा. तुम्ही बोलले नाहीत की जाऊ ते आणा दोन्ही गोळी, मी पैसे पाठवते, असं बोललात का? तुम्ही फक्त विचारलं. मम्मी इथं भाकर बनवतीये. तुला आवडते की खायला? बनवा बनवा. मग कुणी बनवलंय? मी बनवलं. हा, तुम्ही? तेच खायचं आज भाकर आणि लगेच खाल्लं. चाय चाय ना, चाय सोबत द्या. भाकर खा. चाय सोबत भाकर. भाकर चहा सोबत भाकर. आज वांग्याचं कालवण आणि भाकर नाश्ता तुझा, आणि वरून नंतर चहा प्यायचा. जायचंय ना लवकर तुला आज? मग नंतर लवकर बनवते भाकर. चाय घेतलाय, चाय रेडी आहे, चाय बिस्किट. काय आली आली खायला? बघा तिची पण नजर इथंच आहे. काय बाबू, बिस्किट पाहिजे? हे घे रे बाबू. का? अरे काय काय झालं? बिस्किट तोडलं तर लगेच आली. हे घे, तुला येतंय अर्ध, हे घे खा. आता मी चाललोय मम्मीला कामाला सोडवायला. आधीच खूप उशीर झालाय, अजून माझं एक काम आहे ते करायला चाललोय. मम्मीला आधी ड्रॉप करेल, मम्मी माझ्या कामाला जाईल. सकाळ सकाळ लय घाई घाई असते भाऊ. चला चला, कुठून जायचं? इथून इथून. हा, या साईडून. अरे या साईडून. गाडीला ना खूप धूळ बसली आहे, कारण इथं रोडचं काम चालू आहे ना, त्यामुळे गाडीला ना भाई रोज पुसायला लागतं. रोज पूर्ण धूळ धूळ होतीये. कुठून? ते खाली खूप नाही सांगू. अरे अजून किती पुसू? थांब. रेड कलर आहे ती. मिरर साफ केले. तू पण सेम पप्पासारखी गाडी पुसतो ना. काय? सेम पप्पासारखी गाडी पुसतो, नुसती आबडधोबड आबडधोबड. अरे काय, आता नीट पुसतोय मी. हे असं असतं की चांगलं काम करत असलो ना तरी तू असं करतो तसं करतो. आता गाडी पण नीट पुसायला देत नाहीत. मी आता जस्ट घरी आलोय, मम्मीला ड्रॉप करून मी माझ्या कामासाठी गेलोय. ते काम करून आलोय आता घरी. हे लेकरू अजून झोपलंय. काय यार, भूक लागली आहे काय? अरे खिचडी बनते आज. काहीच नाही यार घरी खायला. व्हिडिओ बनवायला पण जायचंय, अजून जेवायला काहीच नाहीये. मला असं वाटतं की आता उपाशीच जायला लागेल व्हिडिओ बनवायला. बघा किती गरिबी चालली आहे. चटणी भाकर खाते तो वहिनी. आमचे असे दिवस चालले, चटणी भाकर खाणारे माणसं आहेत आम्ही. चटणी भाकर. हे भाई खिचडी गरमागरम तयार. आता जेवायला बसलो. खूप गरम गरम आहे यार. काय काय नाही, फटाफट खायला लागेल. व्हिडिओ पण बनवायला जायचंय ना, त्यामुळे मी आता व्हिडिओ बनवायला आलो होतो. अक्षय आलाय. आम्ही पांजरा पूलला व्हिडिओ बनवायला गेलो होतो. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, तिथे व्हिडिओ बनवला शिवजयंतीवरती. ती व्हिडिओ बघायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम वरती जाऊन बघा. खालती डिस्क्रिप्शन मध्ये आयडी ची लिंक आहे, त्यावरती जावा, क्लिक करा, व्हिडिओ बघा. अजून व्हिडिओला लाईक करा. जर आवडला तर भाई प्लीज मला फॉलो पण करा. त्यावर अप्रतिम धम्मा आयडीचं नाव आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा. मी एक बनवली, अक्षयने एक बनवली. आता अक्षय चाललाय पनवेलला घरी, अजून मी पण चाललोय माझ्या घरी. आता जस्ट मी घरी आलोय, मम्मीला कामावरनं आणलंय. इथं बघा, हे अजून झोपलंय. हिला कसला वास येते काय माहिती, येऊन नुसतं वास घेत राहते. आओ मंचुरियन खाते हैं. मंचुरियन कोणाला खायचंय? कोणाला खायचंय मंचुरियन? टेस्टी टेस्टी मंचुरियन. होय स्वीटीला, स्वीटीची नजर आहे. ओके खा. बघितलं उठत नाहीये, झोपूनच आहे. आता धीरजला फोन केलाय मी. धीरजला बोललो ये थोडं बघ हिला, उठतच नाहीये. थांब आता बघ, इंजेक्शनच देणार आहे तुला. बोलवलंय, थांब त्याला.
येऊ दे, त्याला सांगतो उठत नाही काय नाही, मस्ती नाही करत. हे बघा, स्वीटीला उठायला येत नाहीये. आता वहिनी तिला जेवायला देत आहेत. तिला खाऊ द्या ना उठून. हा, तिच्या पायाला बघा बघा किती किती लाड आहे हिचा. तर मित्रांनो, धीरज आलाय. आता स्वीटीचं जेवण झालंय. आता स्वीटी इंजेक्शन खाणार आहे. आता जेवलीस ना, आता इंजेक्शन खा तू. आता आधी धीरज स्वीटीचं टेम्परेचर चेक करणार आहे थर्मामीटरने. ठीक आहे, पकडा पकडा. आता गेली, आता स्वीटी गेली. काय आता खा तू इंजेक्शन. हा खा खा. काय काय दे दे. ही लय मस्ती करते, लय मस्ती करते. पकड. हा, लय मस्ती करते ना. तुला काय वाटलं? हा, लय मस्ती करतीस ना. ऐकत नाहीस ना माझं ना. काय झालं? स्वीटीला आता स्वीटीला सुई मारणार आहे. चालत पण नाही. हा स्वीटी, ए नटखट. स्वीटीची ट्रीटमेंट चालू झाली आहे. नाही, टिक्स वगैरे काय नाही. तिच्या तोंडातून ना पाणी लय पडतंय. दात दाखव शोयात येत. हा, हे चालते ना असं चालवतो आणतो ना, तर ना तोंडातून लाळ वगैरे काढते जास्त. बसल्या बसल्या पाणी येतं तिच्या तोंडात. अजून तिचा पाय बघ सुजलाय. तिच्या पायाला बघ. हा, दोन्ही. हा, दोन्ही. हो, पाय दुखतोय. कशाला खाजवायची गरज आहे तुला? खाजव अजून. ए ए तिला काम असते आहे रात्रीची. आणि पहाटे झोपती 4 वाजता. असं उठायच्या टायमाला. आता इंजेक्शन. उठ. तिला उठायलाच नाही. काय औषध लावलंय ना म्हणून तशी बसली. उठ उठ उठ. स्टँड अप, स्टँड अप. झोपायचं नाही. मंद. आता बाथरूमला जाऊन आली खाली. चल बाथरूमला, चल चल चल. उठ लवकर. आता तिला औषध लावलंय. चल बाथरूमला, चल लवकर. बाथरूमला चल. हा चल. उठा उठा. उठली आता. जेवली किती? 2 वेळा जेवली ना दुपारी. मी नाही दिलं तिला, आता भात दिलाय. जेवायला तरी ती जेवण कमी नाही झालेलं. ना उलटी नाही करत. तिला जेवढं जेवायला दे तेवढं खाते. असं फेस सारखं हे होते. अजून तिचा पाय सुजला. अजून गप्पा गप्पा राहते, बोलत नाही. किडनीवर मार पडतो तेव्हा ते पोट भरत थोडं पाठीमागला आत गेलं. अजून खा खालचं. बाहेरचं हिला फिरवायला नेतोत ना, तर खालचं चाटती वगैरे, त्यामुळे तिला इन्फेक्शन पण झालंय. खालती जाऊन ना. भाऊच्या बाजूला आणून ठेवते कचऱ्याची पिशवी. अरे बापरे. हे ना, तू खाजवतीस ना त्याच्यामुळे झालंय. तो बोलतोय तू खालचा कचरा वगैरे खाते ना, म्हणून तोंडातून पाणी येत आहे. समजली? आता आम्ही जेवायला बसलोय. जेवल्यानंतर स्वीटीचं ब्लड काढणार आहेत. तिचा किडनीचा टेस्ट करणार आहेत, कारण तिचं थोडं पोट आतमध्ये गेलंय. धीरज बोलतोय की मला असं वाटतंय किडनी इन्फेक्शन झालंय, त्यामुळे एक टेस्ट करून घेऊया. काय काय बाबू, काय कसला वास येतोय? आता आमचं ना जेवण झालंय. आता स्वीटीचा ब्लड काढणार आहेत आम्ही. आता इंजेक्शन द्या. पकडलं इंजेक्शन. काळोख स्वीटी हायच काळी अजून. काय नाही नाही.
साक्षीचं ब्लड वगैरे काढलंय. आता याला ना फ्रीज मध्ये ठेवायचं. आमच्याकडे फ्रीज तर नाहीये ठेवायला, साक्षीच्या घरी ठेवणार आहेत. मग त्यानंतर मला सकाळी जाऊन धीरजच्या लॅब मध्ये द्यायचं. धीरज जिथे काम करतो ना हॉस्पिटलमध्ये, तिथे जाऊन मला हे द्यायचंय. कारण कारण आता काढलं तर भाई जाता जाता होणार नाही, त्याचं हॉस्पिटल बंद आहे. त्यामुळे आता काढलंय. उद्या सकाळी जाऊन मी त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हे देणार आहे. पर्यंत फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आमच्याकडे तर नाहीये फ्रीज, कारण आम्ही माहिती ना गरीब आहेत. मी आता घरी आलोय. साक्षीकडे जाऊन ब्लड सॅम्पल दिले. आता तिने फ्रीज मध्ये ठेवलंय. धीरज पण घरी गेलाय, मी पण घरी आलोय. काय माहिती यार, माझं ना 3-4 तास झालं, काय माहिती माझं ना इथून डोकं खूप म्हणजे दुखायला लागलंय. मला बोलता पण येत नाहीये. कसं कसं भाई व्लॉग बनवतोय हा, खूप म्हणजे खूप दुखतंय. खूप म्हणजे खूप काय सांगू नाही शकत, एवढं दुखतंय. तर चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.